आजकाल सुपर मार्केटमध्ये जा, इंस्टाग्राम उघडा, सतत एक शब्द ऐकू येत असतो, प्रोबायोटिक्स. कोणी म्हणतं प्रोबायोटिक्स रोज घेतले तर इम्युनिटी वाढते, कोणी म्हणतं वजन कमी होतं, कोणी म्हणतं स्किनला खूप छान ग्लो येतो आणि काही जणांचं म्हणणं आहे की प्रोबायोटिक्समुळे गट हील होतं आणि त्यामुळे आपल्याला कोणताच आजार होत नाही. तर आता हे प्रोबायोटिक्स म्हणजे नेमकं काय, ते शरीरात काय काम करतात, रिसर्च काय सांगतं, आयुर्वेदामध्ये प्रोबायोटिक्स हे सांगून ठेवलेले आहेत का, किंवा आपले काही पारंपरिक पदार्थ आहेत का की ज्यामुळे आपल्याला प्रोबायोटिक्स हे मिळू शकतात, आणि आपल्या रोजच्या जीवनात ह्याचा योग्य वापर हा कसा करायचा, हे सगळं आपण आज या व्हिडिओमधून समजून घेऊयात. नमस्कार, मी डॉक्टर प्रेरणा बेरी, ऊर्जा वेलनेस या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आपल्या शरीरामध्ये अनेक सूक्ष्मजीव राहतात, कोट्यावधीपेक्षा सुद्धा हे जास्त असतात. त्यांचं स्वतःचं एक जग आहे, स्वतःचं संतुलन आहे आणि यालाच गट मायक्रोबियम असं म्हणतात. आणि यामध्ये बॅक्टेरिया, फंगाय, व्हायरसेस आणि इतर सूक्ष्मजीवांचं एक संपूर्ण इकोसिस्टीम आहे. जेव्हा या इकोसिस्टीमला एक संतुलन असतं तेव्हा शरीरातील अनेक प्रक्रिया ह्या अगदी छान सुरळीत चालू असतात. पण जेव्हा हे संतुलन बिघडतं तेव्हा काही आरोग्य समस्यांशी त्यांचा संबंध हा दिसून येतो. तर आता ह्या गट मायक्रोबियम आणि प्रोबायोटिक्सचा काय संबंध आहे आणि त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर कसा होतो हे बघूयात. आणि यासाठी आधी प्रोबायोटिक्स म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं आहे. WHO व्याख्येनुसार योग्य प्रमाणात असलेले आणि आरोग्याला फायदे देणारे जिवंत सूक्ष्मजीव म्हणजे प्रोबायोटिक्स. तर असे हे प्रोबायोटिक्स किंवा जिवंत सूक्ष्मजीव आपल्या शरीरामध्ये गेल्यावर नेमकं काय करतात, तर हानिकारक जीवाणूंना वाढण्यासाठी कमी जागा उपलब्ध करून देऊ शकतात. आतड्यांच्या संरक्षक आवरणाला आधार देऊ शकतात, म्हणजेच इंटेस्टिनल बॅरियर क्रिएट करू शकतात. काही विटॅमिन्स तयार करण्यात मदत करू शकतात. रोगप्रतिकारक पेशींशी संवाद साधू शकतात. काही शॉर्ट चेन फॅटी ॲसिड्स तयार व्हायला हातभार लावू शकतात, जे आतड्यांच्या पेशींसाठी अतिशय महत्त्वाचा ऊर्जा स्रोत असतात. म्हणूनच गट म्हणजे काही फक्त अन्न पचवण्याचं हे ठिकाण नाही आहे, तर तो आपल्या शरीरातील अत्यंत सक्रिय जैविक प्रणालींपैकी एक आहे. आता ह्या प्रोबायोटिक संदर्भात रिसर्च काय सांगतं हे आपण समजून घेऊयात. प्रोबायोटिक संदर्भात अनेक रिसर्च, वेगवेगळी संशोधनं हे प्रकाशित झाली आहेत. आता तुमचा, माझा आणि प्रत्येकाचा एक अनुभव मी सांगते की काही आपण अँटीबायोटिक्स घेत असतो आणि त्यानंतर हे लूज मोशन्स हे सुरू होतात आणि मग त्यावेळी डॉक्टर पुन्हा प्रोबायोटिकचे मेडिसिन्स, कॅप्सूल्स हे देतात किंवा खाण्यामधून तुम्ही ताक घ्या, दही घ्या असंही सांगतात. म्हणजेच इथे आपण हे चांगले प्रोबायोटिक किंवा चांगले गट मायक्रोबियम हे आपण आपल्या शरीरामध्ये हे घेत असतो आणि त्याचा मग आपल्या शरीरावरती आणि आजारावरती हा चांगला परिणाम हा दिसून येतो. म्हणजेच आता हे अँटीबायोटिकमुळे होणारा जो काही डायरिया आहे, लूज मोशन्स आहेत किंवा IBS, इरिटेबल बॉवेल सिंड्रोममधल्या काही प्रकारांमध्ये सुद्धा प्रोबायोटिक हे खूप उपयोगी ठरतात. काही संसर्गानंतर पचनाच्या ज्या समस्या निर्माण होतात तिथे सुद्धा प्रोबायोटिक हे उपयोगी ठरतात आणि काही लहान मुलांच्या आजारांमध्ये सुद्धा प्रोबायोटिक हे अतिशय चांगलं काम करतात. पण अर्थात इथे प्रोबायोटिकचा एकच स्ट्रेन हा उपयोगी पडेल असं नाही आहे. म्हणून एक प्रोबायोटिक सर्वांसाठी आणि सर्व समस्यांसाठी उपयोगी असेलच असं अजिबात नाही, कारण प्रत्येक स्ट्रेन हा वेगळा असतो. आता आयुर्वेद ह्याच्याकडे कसं बघतो हे बघूयात. आता आयुर्वेदामध्ये प्रोबायोटिक हा शब्द तर नक्कीच नाहीये, पण ह्याची संकल्पना ही चांगल्या पद्धतीने ही सांगून ठेवलेली आहे. आयुर्वेद सांगतो आरोग्याची सुरुवात ही अग्नीपासूनच होते. जर अग्नी संतुलित असेल, अन्नाचं पचन हे नीट होत असेल, योग्य होत असेल, आम तयार होत नसेल, स्त्रोतसं अगदी व्यवस्थित स्वच्छ राहत असतील, तरच धातूंचं पोषण हे चांगल्या पद्धतीने होतं. आज मॉडर्न सायन्ससुद्धा हेल्दी डायजेशन, गट बॅरियर, मायक्रोबियम याच भाषेचा अभ्यास ही करत आहे. आणि आयुर्वेदाचं लक्ष हे फक्त सूक्ष्म जीवांवर नाही, तर संपूर्ण पचनसंस्था, आहार, दिनचर्या, ऋतुचर्या, मन आणि शरीराच्या संतुलनावर आहे.
तर आता आपण बघूयात आपल्या स्वयंपाकघरामध्ये प्रोबायोटिक आपण काय काय घेऊ शकतो. तर प्रोबायोटिक म्हणजे फक्त कॅप्सूल्सच नाहीत, तर आपल्या भारतीय आहारामध्ये शेकडो वर्षांपासून आपण वेगवेगळे फर्मेंटेड फूड हे वापरत आलेलो आहोत. यामध्ये दही, ताक, लोणची, इडली, डोसा, ढोकळा, कांजी आणि काही पारंपरिक फर्मेंटेड भाज्या आणि ह्या नॅचरल फर्मेंटेशनमुळेच उपयुक्त सूक्ष्मजीव हे वाढतात आणि त्याचाच उपयोग हा प्रोबायोटिक म्हणून होतो. आणि हे असे वेगवेगळे पदार्थ आपण आपल्या आहारामध्ये रोजच्या रोज हे वापरत आलेलो आहोत. मगाशी जसं मी सांगितलं की प्रत्येक प्रोबायोटिक स्ट्रेन हा सारखा नसतो, हा वेगवेगळा असतो आणि त्यातून आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे प्रोबायोटिक्स हे मिळत असतात. आणि हेच आपण आपल्या रोजच्या आहारात समजा घेतलं तर ती गरज ही नक्कीच चांगल्या पद्धतीने आपली भागली जाईल. तर हे प्रोबायोटिक्स योग्य पद्धतीने आपल्याला मिळण्यासाठी आपण रोजच्या जीवनामध्ये काय केलं पाहिजे हे आता समजून घेऊया. तर प्रोबायोटिक्स म्हणजेच गुड बॅक्टेरिया हे जिवंत राहण्यासाठी त्यांना सुद्धा काहीतरी अन्न लागतं आणि ह्यालाच प्रीबायोटिक असं म्हणतात. म्हणजेच फक्त कॅप्सूल घेऊन गट हेल्थ ही सुधारणार नाहीये, हे तुमच्या लक्षात आलंय का? त्यामुळे प्रीबायोटिक्स हे आपल्या रोजच्या आहारामध्ये असणं हे खूप गरजेचं आहे. आणि मग इथं येतं भरपूर फायबर्स, फळं, भाज्या, संपूर्ण धान्य, कडधान्य, दही, ताक, पुरेशी झोप, नियमित व्यायाम, ताणतणावाचं योग्य प्रकारे नियंत्रण, अनावश्यक अँटीबायोटिक्स टाळणं. त्यामुळे लक्षात ठेवा, प्रीबायोटिक्स शिवाय प्रोबायोटिक्स हे टिकू शकणार नाहीत. म्हणजेच याचा अर्थ असा की आपली समजा लाईफस्टाईल ही योग्य असेल तरच ही बॅक्टेरियाची इकोसिस्टीम ही चांगल्या पद्धतीने चालू शकणार आहे. प्रोबायोटिक संदर्भात 4 गैरसमज पटकन पाहूयात. सगळ्यात महत्त्वाचं, रोज प्रोबायोटिक कॅप्सूल ही घ्यावीच लागते. तर प्रत्येक व्यक्तीला त्याची गरज असेलच असं नाही. दुसरा गैरसमज, दही म्हणजे सर्वात पॉवरफुल प्रोबायोटिक. दही पौष्टिक आहे, पण त्यातील सूक्ष्म जीवांचे प्रकार आणि प्रमाण हे नेहमी सारखे असतीलच असं नक्कीच नाही. तिसरा गैरसमज, सर्व प्रोबायोटिक सप्लिमेंट्स हे सारखेच असतात. तर प्रत्येक स्ट्रेन हा वेगळा असतो आणि त्याचे परिणाम सुद्धा हे वेगळे असू शकतात, हे लक्षात ठेवा. चौथा गैरसमज की फक्त प्रोबायोटिक्स घेतले तर आपली गट हेल्थ ही चांगली राहते, तर नक्कीच नाही. आहार, झोप, व्यायाम, स्ट्रेस मॅनेजमेंट आणि प्रीबायोटिक्स या सगळ्यावर आपली गट हेल्थ ही अवलंबून आहे. म्हणून फक्त प्रोबायोटिक कॅप्सूल शोधू नका, तर तुमची लाईफस्टाईल सुधारा. कारण जेव्हा तुमचं शरीर निरोगी वातावरण तयार करतं तेव्हा तुमचे सूक्ष्म जीवही आनंदी राहतात आणि ते तुमच्या आरोग्याच्या प्रवासात शांतपणे साथ देतात. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा गट हेल्थ. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.